नमस्कार, मी समृद्धीज किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीचे पराठे। त्यासाठी इथे मी जे साहित्य घेतलेले आहे ते आपण बघूया। हिरवी मिरची, लसूण, जिरे, जाड मीठ हे आपल्याला मिश्रण मिक्सरला बारीक फिरून घ्यायचंय। त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकणार आहोत। जी आपल्याला हे हवरी इथे मी घेतलेली पांढरे तीळ ते पिठात मळण्यासाठी आपल्याला टाकायचे। इथे मी गावरान तूप घेतलेले ते वरून लावण्यासाठी पाहिजे आपल्याला। थोडासा बारीक रवा मी इथे घेतलेला आहे तो पण आपल्याला पिठात टाकायचा आहे। हे दूध आहे, दुधात आपण दूध आणि पाणी थोडं थोडं वापरून हे मळणार आहोत पीठ आपण। आणि हे गव्हाचं पीठ आहे। इथे आपण वेगळे म्हणजे जे तीन पिठाचे पराठे म्हणतो ते करणार नाही आहोत आपण। इथे फक्त गव्हाच्या पिठाचेच पराठे करणार आहोत। आणि भरपूर अशी इथे मी कोथिंबीर धुवून स्वच्छ आणि ती कापून घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ हे मिश्रण आपल्या इथे मिक्सरला बारीक करून झालेले आहे। आता आपण याचं पीठ मळून घेणार आहोत। इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यात हे गव्हाचं पीठ टाकणार आहे मी। लाटून करायचे आपल्याला, त्याच्यामुळे मी इथे फक्त गव्हाचं पीठच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात हा हिरव्या मिरचीचा ठेचा भरपूर असा टाकणार आहे आपण। थोडासा इथे रवा घेतलेला आहे बारीक, तो सुद्धा याच्यात आपण टाकून घेणार आहोत। थोडीशी इथं हळद टाकायची आपल्याला। इथं मी कोथिंबीर, गव्हाचं पीठ, रवा आणि हिरव्या मिरचीचं बारीक केलेलं मिश्रण, हळद आणि हे बारीक मीठ टाकून हे पीठ आपण थोडं थोडं दूध आणि पाणी टाकून मळून घेणार आहोत चांगलं। आधी हिरव्या मिरचीची जी पेस्ट टाकली होती मी ती याला व्यवस्थित अशी सोडून घेते। मग नंतर याच्यात आपण दूध आणि पाणी थोडं थोडं टाकून मळून घेणार आहोत व्यवस्थित। इथं छान असं मस्त पीठ मळून घेतलेलं आहे मी आपलं सगळं साहित्य टाकून। हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, गव्हाचं पीठ, थोडासा रवा, बारीक मीठ, हवरी, कोथिंबीर सगळं टाकून मिश्रण आपलं पिठाचा गोळा हा तयार झालेला आहे। याला 10 मिनिटांसाठी आपण असंच ठेवणार आहोत आणि मग नंतर याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे। इथं आपलं पीठ छान सेट झालेलं आहे। याला तेल टाकून मी थोडंसं व्यवस्थित मळून घेते। आता आपल्याला मग याचे पराठे लाटून घ्यायचे। छान असा पराठा आपला लाटून झालेला आहे। इथं मस्त असं लाटता आलेलं आहे, ते अजिबात असं फाटलेला नाही, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला याला शेकून घ्यायचंय तव्यावर। याला तव्यावर छान आपण असं शेकून घेऊ। आता पराठा आपला छान शेकलेला। आता याला आपण तूप लावून घेणार आहोत मस्त व्यवस्थित वरून छान असं। मी इथं तूप लावलेलं आहे। तूप लावून मी इथं छान खरपूस असं भाजून घेतलेला आहे आपला पराठा। तुम्ही तेल सुद्धा लावू शकता आणि बटर जर असेल तुमच्याकडे तर बटर सुद्धा लावू शकता। प्रवासात नेण्यासाठी अगदी छान असा पदार्थ आहे हा। 2 दिवस तरी निदान टिकेल आणि कोथिंबीरीने त्याला छान चव येणार आहे। इथं आपला पराठा आता तयार झालेला आहे। इथं आपला कोथिंबीरचा पराठा तयार झालेला आहे। तुम्ही सॉस सोबत, लोणच्या सोबत, चटणी सोबत खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।